नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 16व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रकरण 16, विजन आश्रम. कधीकधी आपल्या जीवनात असे काही क्षण येतात जे वयाच्या कॅलेंडरवर सुवर्णाक्षरात लिहिले जातात. आता महर्षींच्या हॉलमध्ये प्रवेश करताना असाच एक क्षण माझ्या वाट्याला आला. नेहमीप्रमाणे ते त्यांच्या दिवाणाच्या मधोमध टाकलेल्या भव्य व्याघ्रासनावर बसले होते. त्यांच्या जवळच एका टेबलावर उदाच्या काड्या पेटत होत्या आणि हॉलमध्ये सगळीकडे धुपाचा सुगंध पसरवणारी धूम्रवलय सोडत होता. मी त्यांना पहिल्यांदा या हॉलमध्येच भेटलो तेव्हा त्यावेळी जसे कित्येक लोक देहातीत समाधी अवस्थेत मग्न होते तसे आजही आहेत. फरक एवढाच की आज महर्षी ध्यानसमाधीत नव्हते. त्यांचे डोळे सताड उघडे होते. मी त्यांना वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्याची दखल घेतली. माझ्यावर दृष्टिक्षेप टाकून त्यांनी सहृदयपणे स्वागताचं स्मित केलं. आपल्या गुरुविषयी आदर दर्शवीत थोड्या अंतरावर काही शिष्य मांडी घालून बसले होते. त्यांच्याशिवाय हॉलमध्ये जास्त वर्दळ नव्हती. त्यांच्यापैकी एक जण महर्षींच्या डोक्यावरील पंख्याची दोरी ओढत होता आणि पंखा हळुवारपणे झुलत होता. इथे मी त्यांचा शिष्य बनायला आलोय हे मला पक्क ठाऊक होतं. माझ्या या बेतावर महर्षींनी त्यांच्या मान्यतेचा शिक्कामोर्तब केल्याशिवाय आता मलाही चैन पडणार नव्हतं. मला ते स्वीकारतील अशी मला आशा वाटत होती, कारण मला मुंबईहून इथे धाव घ्यायला लावणारा आदेश एका निर्णायक अधिकारदर्शक आज्ञेच्या रूपात आला होता. मी अगदी मोजक्या शब्दात प्राथमिक खुलासा केला आणि मग धाडसाने माझी विनंती त्यांच्यासमोर थोडक्यात मांडून मोकळा झालो. मी बोलत असताना ते सस्मित माझ्याकडे पाहत होते, पण बोलले मात्र काहीच नाहीत. मी काहीशा आग्रहाने माझं म्हणणं पुन्हा मांडलं. थोडा वेळ शांततेत गेला. मग शेवटी त्यांनी मला उत्तर दिलं. त्याआधी दुभाषाची सेवा त्यांनी बाजूला सारली आणि स्वतःच इंग्लिशमध्ये माझ्याशी बोलू लागले. गुरु शिष्य नात्याबाबत इतका उहापोह का? हे सगळे फरक केवळ शिष्याच्या दृष्टिकोनातून उद्भवतात. ज्याला खरा स्व कळलाय त्याच्यासाठी ना कोणी शिष्य आहे ना कोणी गुरु. अशी व्यक्ती अवघ्या जगाकडे समदृष्टीने पाहू लागते. त्यांच्या सुरुवातीच्या प्रतिरोधाची मला जरी जाणीव झाली असली तरी मी माझी विनंती वेगळ्या प्रकारे महर्षींसमोर ठेवत गेलो. पण तरी देखील त्यांनी या मुद्द्यावर काही मान्य करायला नकार दिला. शेवटी ते म्हणाले, तुम्हाला गुरु तुमच्या स्वतःच्याच आध्यात्मिक स्वमध्ये अंतरंगातच शोधायला हवा. त्याच्या नजरेत हा देह जसा असतो त्याच दृष्टीने तुम्ही या देहाकडे पाहायला हवं, कारण हे शरीर म्हणजे खरा स्व नाही. मला शिष्य म्हणून स्वीकारायला ते इतक्या सहजासहजी होकार देणार नाहीत हे माझ्या लक्षात आलं. मला हवं असलेलं त्यांचं उत्तर मी इतर मार्गाने मिळवलं पाहिजे. अर्थातच ते सुचवतात तशा सूक्ष्म गूढ मार्गाने. म्हणून मी तो विषय तिथे सोडून दिला आणि मग आमच्या बोलण्याने बाह्य भौतिक बाबींच्या चर्चेचं वळण घेतलं. त्या दुपारी मी दीर्घकाळ मुक्काम करण्याच्या दृष्टीने तयारी केली. पुढच्या काही आठवड्यात मी एका विलक्षण अपरिचित जीवनात घडून गेलो. मी हॉलमध्ये महर्षी समवेत जास्तीत जास्त वेळ घालवू लागलो आणि तिथे माझ्या प्रश्नांच्या उत्तरासंदर्भात त्यांच्या सूज्ञपणाचे विखुरलेले अंश, पुसटसे संकेत सावकाशपणे वेचू लागलो. घाईघाईत बांधल्या गेलेल्या एका झोपडीतील ओबडधोबड जमिनीवर अंतरलेल्या कांबळ्यावर माझ्या रात्री निद्राहीन अवस्थेत जाऊ लागल्या. हे स्थळ आश्रमापासून जवळपास 300 फुटाच्या अंतरावर होतं. इथल्या जाड भिंतींवर मातीचा पातळ गिलावा केलेला होता, पण छतावर मात्र पक्क्या फरशा बसवल्या होत्या, जेणेकरून ते पावसाच्या वेगवान वर्षावात टिकून राहावं. इथे अवतीभोवती असणारी थोडीफार झुडपंही अत्यंत दाट वाढलेली होती. वास्तवात ती जागा म्हणजे पश्चिमेकडे विस्तारलेल्या जंगलाचा किनाराच होता. खडकाळ भूमीत निसर्ग माणसाचा स्पर्श न झालेल्या आपल्या भव्य वनश्रीचं पूर्ण सौंदर्य व्यक्त करत होता. अवतीभोवती खूपशी काटेरी निवडुंगाची झुडपं विखुरली होती. त्यांच्यावरील काटे धारधार सुयांसारखे होते. त्यांच्या पलीकडे खुरट्या झुडपांचे आणि बुटक्या झाडांचं रान माजलं होतं. उत्तरेकडे पर्वताचा उन्नत माथा उभारला होता.
त्याच्यावर धातूसारखे ठिपके असलेले मोठे मोठे खडक विखुरले होते आणि तिथली माती भुरकट तपकिरी रंगाची होती. दक्षिणेकडे एक लांब लचक तलाव पसरला होता. त्याच्या पाण्याने मला आपल्याकडे आकर्षित केलं होतं. त्या तलावाच्या काठावर झाडांचे झुंड होते आणि त्या झाडांवर राखाडी आणि तपकिरी रंगाच्या माकडांची वर्दळ असायची. प्रत्येक दिवस म्हणजे आदल्या दिवसाची पुनरावृत्ती असायचा. मी दररोज पहाटेच उठायचो आणि जंगलातली भुरकट पहाट न्याहाळायचो, जी नंतर हिरवी होत सोनेरी रंगात न्हाऊन निघायची. नंतरचा कार्यक्रम म्हणजे तळ्याच्या पाण्यात यथेच्छ डुंबून स्नान आणि थोडं पोहणं. तिथून परत येताना मला जमतील तितके आवाज काढून बिळातून डोकावणाऱ्या सापांना दूर ठेवणं हा हेतू असायचा. मग कपडे घालून दाढी गोठणं हा नित्यक्रम. सर्वात शेवटी मी उपभोग घ्यायचो एका मात्र चैनीचा, ती म्हणजे ताजा तवाना करणारा रुचकर चहा. तो 3 वेळा घ्यायचो. मास्टर, द पॉट ऑफ टी वॉटर इज रेडी. साहेब, चहा तयार आहे. राजू, माझा पगारी नोकर म्हणायचा. इंग्लिशबद्दल पूर्ण अज्ञान असूनही माझ्या शिकवणुकीमुळे तो आता एवढं आणि आणखी बरंच काही बोलू लागला होता. एक नोकर म्हणून तो खूपच चांगला होता. त्याच्या पाश्चात्य मालकाच्या माझ्या आज्ञेवरून तो जवळच्या गावात ये जा करून मागवलेल्या विविध गोष्टी आणि अन्नपदार्थाचा शोध घेत फिरायचा. ध्यानधारणेच्या काळात हॉलबाहेर पूर्ण शांत राहून तो घुटमळत राहायचा. न जाणो त्याच्या मालकाला त्याची गरज पडली तर. माझ्या आज्ञेचं पालन करायला तो सदैव तत्पर असायचा. पण एक स्वयंपाकी म्हणून त्याला पाश्चात्य चव कळायची नाही. त्याच्या मते अशी चव पूर्णपणे विचित्र आणि न आवडणारी होती. त्यामुळे त्याला स्वयंपाक शिकवण्याचे थोडे निष्फळ प्रयत्न केल्यानंतर मला हवं ते रांधायची जबाबदारी शेवटी मीच उचलली होती. दिवसातून 3दा मिळणारा चहाचा कप माझ्या तिथल्या लौकिक जीवनातला एकमात्र आनंद होता. तसंच माझी ताकद टिकवून ठेवण्याचं साधनही होतं. मी चहा घेत असताना राजू सूर्यप्रकाशात उभा राहून माझ्या वैभवी तपकिरी पेयाकडे आश्चर्याने पाहायचा. त्याची काळी त्वचा सूर्यप्रकाशात पॉलिश केलेल्या शिसवी लाकडासारखी चमकायची, कारण तो द्रविडचा खरा वंशज होता, जी भारतातील पूर्वी मूळ रहिवासी जमात होती. नाश्त्यानंतर मी आश्रमापर्यंत शांतपणे आणि सावकाश फिरत पाय मोकळे करायचो. सुवासिक गुलाबाच्या बागेच्या शेजारी असलेल्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी फक्त काही मिनिटच चालावं लागायचं. बांबू रोवून तयार केलेल्या कुंपडात ही बाग फुलली होती. कधीकधी नारळ लगडलेल्या नारळीच्या लटकणाऱ्या झावळ्यांच्या सावलीत थोडी विश्रांती घ्यायचो. सूर्य पूर्णपणे तळपण्यापूर्वी आश्रमाच्या या बागेभोवती चक्कर मारत फुलांची शोभा निरखणं आणि त्यांच्या सुवासाने तृप्त होणं हा एक अवर्णनीय सुखद अनुभव असायचा. त्यानंतर मी महर्षींच्या हॉलमध्ये प्रवेश करून त्यांना वाकून वंदन करायचो आणि शांतपणे मांडी घालून बसायचो. तिथे थोडा वेळ काहीतरी वाचन किंवा लेखन करायचो किंवा एखाद दुसऱ्या माणसाशी थोडं संभाषण करायचो. कधी एखाद्या मुद्द्यावर महर्षींशी बोलायचो, तर कधी त्यांनी दिलेल्या सूचनानुसार एखादा तास ध्यानधारणा करायचो. तसं पाहिलं तर साधारणतः संध्याकाळची वेळ हॉलमध्ये ध्यानधारणेसाठी ठरलेली असायची. मी काहीही करत असलो तरी मला त्या जागेत असलेल्या गूढ वातावरणाची जाणीव अचूकपणे व्हायची. माझ्या मनात अविचलपणे झिरपत जाणाऱ्या सौम्य अदृश्य किरणांची अनुभूती व्हायची. केवळ महर्षींच्या सान्निध्यात थोडा वेळ बसूनही एका अवर्णनीय शांतीचा आनंद मी लुटायचो. काळजीपूर्वक निरीक्षण करून आणि वारंवार विश्लेषण करून मी खात्रीपूर्वक असा निष्कर्ष काढला, जेव्हा मी आणि महर्षी परस्परांच्या शेजारी असतो तेव्हा आमच्यात एक ठराविक असा पारस्परिक प्रभाव निर्माण व्हायचा. गोष्ट अगदी सूक्ष्म होती, पण ती अचूक होती यात शंकाच नव्हती. 11 वाजता मी दुपारच्या जेवणासाठी झोपडीत परतायचो. जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा सकाळच्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती करण्यासाठी हॉलकडे जायला निघायचो. कधीकधी या कार्यक्रमात थोडा बदलही व्हायचा. ध्यानधारणा आणि संवाद साधण्याऐवजी कधी मी आजूबाजूच्या खेड्यात भटकंती करायचो, तर कधी टेकडीवरून उतरून पायथ्याशी असलेल्या छोट्या शहरात जाऊन आधी पाहिलेल्या विराट मंदिरात अधिक संशोधन करायचो. महर्षींचं दुपारचं जेवण आटोपल्यानंतर ते अधूनमधून अचानक माझ्या झोपडीत यायचे. अशा वेळी मी त्यांना विविध प्रश्न विचारायची संधी सोडत नसे. त्या प्रश्नांची उत्तरं ते शांतपणे, अत्यंत मुद्देसूद, संक्षिप्त रूपात द्यायचे. त्यांची उत्तरं म्हणजे चटकदार, मार्मिक, संक्षिप्त वाक्यप्रयोग असायचे,
ज्यांना क्वचितच पूर्ण वाक्य म्हणता येईल. पण एकदा मी काही ताज्या समस्यांबाबत त्यांना छेडलं तेव्हा मात्र त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. उलट ते जंगलाच्छादित टेकड्यांकडे टक लावून पाहत बसले. क्षितिजावर स्थिरावलेल्या त्यांच्या भावनाशून्य चेहऱ्या इतकाच त्यांचा देहही निश्चल बनला होता. बराच वेळ निघून गेला तरीही त्यांची दृष्टी तशीच स्थिर होती, जणू त्यांचं अस्तित्वच इथे नसावं असं ते दिसत होते. त्यांचं लक्ष दूरवरच्या कोणत्या पारलौकिक अस्तित्वाकडे लागलं आहे हे मला नेमकंच समजू शकलं नाही. कदाचित ते एखाद्या आंतरिक चिंतनात मग्न झाले असावेत. आधी तर मला वाटलं त्यांनी माझा प्रश्नच ऐकला नसावा, पण माझ्या प्रश्नानंतर पसरलेल्या तणावपूर्ण मौन भंग करण्यास मी असमर्थ होतो आणि त्या शांततेचा भंग करायची माझी इच्छाही नव्हती. त्या शांततेत माझ्या तर्कनिष्ठ मनाला भयचकित करणारं एक बळ मला जाणवू लागलं, ज्याने हळूहळू माझ्या मनाचा पूर्ण ताबा घेतला. एक जाणीव बळपूर्वक माझ्या मनात भरून राहिली, जणू माझे सगळे प्रश्न म्हणजे एक अविरत खेळ बनले आहेत. या जाणीवेने मी आश्चर्यचकित व्हायचो. माझे हे विचार म्हणजे ज्याच्या विस्ताराला काही सीमाच नाही अशी एक विचार क्रीडा बनून गेली आहे. मला खात्रीपूर्वक वाटू लागलं की माझ्या आतच कुठेतरी एक खोल विहीर असून तिच्यात माझ्या तहानलेल्या मनाला शांत करणारं सत्याचं आश्वासक पाणी भरलं आहे. माझे प्रश्न, माझ्या शंका विचारणं थांबवावं हेच उत्तम. त्याऐवजी माझ्या स्वरूपातील प्रचंड आध्यात्मिक संभावना जाणून घेणंच अधिक चांगलं राहील. म्हणून मीही मूक झालो आणि माझ्या प्रश्नांची उत्तर मिळण्याची वाट पाहू लागलो. जवळपास अर्धा तास महर्षी क्षितिजावर दृष्टी स्थिर करून पापणी न हलवता तसेच स्थिर बसून बघत राहिले, जणू त्यांना माझा विसरच पडला होता. पण मला खात्रीने कळत होतं की माझ्या मनात अचानक पसरलेली ही दैवी जाणीव म्हणजे दुसरं काही नसून अविचल बसलेला हा गूढ माणूस माझ्या मनाशी संवाद साधतोय. त्या सामर्थ्यातून त्याने उत्सर्जित केलेल्या मानसिक विचारांची माझ्या मनात उठणारी स्पंदनं आहेत. माझ्या झोपडीत त्यांनी मला दिलेल्या दुसऱ्या एका भेटीत माझी नकारात्मक विषण्ण अवस्था त्यांच्या लक्षात आली. ते माझ्याशी त्या भव्य उद्दिष्टाबद्दल बोलू लागले, ज्याने ध्येयप्राप्तीची वाट धरली आहे अशा माणसाच्या प्रतीक्षेत ते असत. पण महर्षी, हा मार्ग खूप अडचणीचा, काट्याकुट्यांचा, खाचखळग्यांनी भरलेला आहे आणि मला स्वतःची दुर्बलता तीव्रपणे कळतीये. मी माझी बाजू मांडली. स्वतःला पांगळं करून घेण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे आपल्या मनाच्या अपयशाच्या भीतीने, निष्फळ विचारांच्या ओझ्याने दुबळं बनणं. त्यांनी स्थिर राहून उत्तर दिलं. तरीही असे विचार जर खरे असतील तर? मी माझा हेका कायम ठेवला. हे खरं नसतं. माणसाची सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःला दुर्बल समजणं. मुळातच मी दुर्बल आहे असं मानणं. माणसाचं मूळ स्वरूप शक्तिशाली, पवित्र आणि दैवी आहे. त्याच्या सवयी, त्याच्या इच्छा, त्याचे विचार दुबळे आणि दुष्ट असतात. तो स्वतः नव्हे. त्यांच्या शब्दांनी माझ्यासाठी शक्तिवर्धक टॉनिकचं काम केलं. त्यांनी मला उत्साही आणि प्रेरित केलं. हे शब्द जर त्यांच्याऐवजी इतर कोणाच्या तोंडून त्यांच्यापेक्षा कमी प्रतीच्या आत्म्याकडून ऐकले असते तर मी नक्कीच त्यांना विरोध करत राहिलो असतो. आता त्यांना मी जसं स्वीकारले तसं त्या शब्दांना मान्य केलंच नसतं. पण माझ्या आतील एक चिकित्सक मला आश्वस्त करत होता की ऋषी त्यांच्या आध्यात्मिक गहनतेतून आणि मोठ्या अधिकारवाणीने बोलत आहेत. ती वाणी त्यांना स्वतःच्या आध्यात्मिक अनुभवातून प्राप्त झाली आहे. एखाद्या तात्विक चिंतकाच्या अनुमानावर आधारित हे पोकळ शब्द नाहीत. त्यांना भक्कम पाया आहे. त्यानंतर एकदा आम्ही पश्चिमेबद्दल बोलत असताना मी म्हणालो, जिथे अडथळा आणणारं किंवा विचलित करणारं काहीही नाही अशा एकाकी जंगलात आध्यात्मिक शांती मिळवणं आणि टिकवणं तुमच्यासाठी सोपं आहे. जेव्हा लक्ष्यप्राप्ती होते तेव्हा ज्ञाता कोण आहे हे कळतं. तेव्हा तुम्ही लंडनच्या घरात राहता की जंगलाच्या एकांतवासात या गोष्टीने काही फरक पडत नाही. त्यांनी शांतपणे प्रतिटोला दिला. एकदा भौतिक विकासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मी भारतीयांवर टीका केली. माझ्या या आरोपाला मान्यता देऊन त्याने मला आश्चर्यचकित केलं. खरं आहे, आम्ही या बाबतीत मागासलेले आहोत. आमच्या गरजा अत्यंत कमी आहेत. आमच्या समाजाला सुधारण्याची गरज आहे. पण आम्ही तुमच्यापेक्षा कमी वस्तू आणि गोष्टीत समाधानी राहू शकतो. त्यामुळे भौतिक विकासात मागे असण्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कमी सुखी आहोत. महर्षींनी ही विलक्षण शक्ती आणि त्याहून विलक्षण दृष्टिकोन कसा मिळवला असावा?
बोलायला तयार नसलेल्या त्यांच्या ओठाद्वारे काही माहिती, तर बाकी त्यांच्या शिष्याकडून मी त्यांच्या जीवनाबद्दल थोडे अंश जमवून त्यांच्या मदतीने पुढील अर्थपूर्ण चित्र बनवलं होतं. दक्षिण भारतातील विशाल मंदिरासाठी सुप्रसिद्ध असलेल्या मदुराई शहरापासून 30 मैलावरील एका खेड्यात 1879मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील उच्च ब्राह्मण परिवारातले होते आणि ते कायद्याशी संबंधित असलेला व्यवसाय करत होते. ते अत्यंत दानशूर असून त्यांनी कित्येक गरिबांना अन्न वस्त्र दिलं होतं. बालपणी महर्षी शिक्षण घेण्यासाठी मदुराईत आले आणि त्यांनी इथेच एका अमेरिकन मिशनऱ्याकडून इंग्लिशचे धडे गिरवले. हा मिशनरी एक शाळा चालवत होता. सुरुवातीला बालरमणला खेळ आणि क्रीडा जगताची खूप आवड होती. तो कुस्ती खेळायचा, मुष्टियुद्ध करायचा, नदीच्या जीवघेण्यापुरात पोहायचा. त्याच्या स्वभावात धर्म किंवा तत्त्वज्ञानाविषयी कोणताच खास कल नव्हता. त्यावेळी त्याच्या जीवनातील असाधारण किंवा अपवादात्मक एकच गोष्ट होती, ती म्हणजे त्याला झोपेत चालायची सवय होती. त्याची झोप अगदी कुंभकर्णासारखी होती. कितीही मोठ्या व्यत्ययाने त्याला अजिबात जाग यायची नाही. ही गोष्ट हळूहळू त्याच्या शाळामित्रांच्या लक्षात आली आणि यावरून ते त्याची थट्टा करायचे. दिवसा त्याच्या घणाघाती ठोशाची त्यांना भीती वाटायची, पण रात्री ते त्याच्या खोलीत येत, त्याला मैदानात नेत, त्याला चोपून काढत, त्याचे कान उपटत आणि पुन्हा त्याला त्याच्या बिछाण्याजवळ आणत. सकाळी उठल्यावर त्याला यातलं काहीच आठवायचं नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीत रात्री काय घडलं याची अजिबात जाणीव नसायची. झोपेबाबत योग्य माहिती असलेला मानसशास्त्रज्ञ त्याची गाढ झोप म्हणजे त्याच्यात असलेल्या गूढ तत्वाचं सूचक चिन्ह आहे हे समजू शकला असता. एके दिवशी या मुलाचा एक नातलग मदुराईला आला आणि त्याने सांगितलं तो नुकताच अरुणाचल मंदिराच्या यात्रेवरून परतला आहे. हे नाव ऐकताच त्या मुलाच्या मनातील काहीतरी सुषुप्त तत्व जागे झालं. त्याच्या अंतर्यामी विशिष्ट प्रकारचे तरंग जागृत झाले, पण ते नेमकं काय आहे हे त्याला कळलं नाही. त्याने ते मंदिर नेमकं कुठं आहे याविषयी त्याच्या नातलगाकडे चौकशी केली. त्यानंतर या विचाराने त्याला पूर्णपणे झपाटून टाकलं. मग त्याला ते पराकोटीचं महत्त्वाचं वाटू लागलं. भारतात सगळीकडे इतकी मंदिरं असूनही त्याला याच मंदिराविषयी इतकी ओढ का वाटावी याचा खुलासा तो स्वतःही करू शकला नाही. त्यानंतर त्याचं मिशनरी शाळेतील शिक्षण चालू राहिलं, पण रमणचं मन शिक्षणात रमेनासं झालं. केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याला नेहमी चांगला दर्जा प्राप्त करता यायचा. जेव्हा तो 17 वर्षाचा झाला तेव्हा प्रारब्धाने अचानक एक जोराचा फटका मारून या मुलाच्या जीवनाच्या प्रवाहात हस्तक्षेप केला. त्याने अचानक शाळा सोडून शिक्षणाकडे संपूर्णपणे पाठ फिरवली. त्याने ना त्याच्या शिक्षकाकडे लक्ष दिलं ना नातलगांकडे. स्वतःसोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख त्याने कोणाजवळही केला नाही. त्याच्या उज्ज्वल लौकिक जीवनावर काजळी धरणाऱ्या या निराशाजनक बदलामागचं कारण काय होतं? यामागचं कारण त्याच्या मनाचं समाधान करायला पुरेसं होतं, पण इतरांना मात्र ते संभ्रमात टाकणारं होतं. कारण जीवन नावाच्या अंतिम शिक्षकाने त्याच्यासाठी वेगळाच अभ्यासक्रम ठरवला होता, जो त्याच्या शालेय शिक्षकांनी ठरवलेल्या अभ्यासक्रमापेक्षा खूपच भिन्न होता. त्याने शिक्षणाचा त्याग करून नेहमीसाठी मदुराईतून अदृश्य व्हायच्या 6 आठवड्याआधी हा बदल त्याच्या जीवनात आला, अगदी विचित्र पद्धतीने. एके दिवशी तो आपल्या खोलीत एकटाच बसला होता. अचानक त्याला मरणाच्या अनाकलनीय भीतीनं ग्रासलं. तेव्हा त्याला तीव्रपणे जाणवलं की तो आता मरणार आहे. खरं तर शारीरिकरित्या त्याचं स्वास्थ्य उत्तम होतं. ती एक मानसशास्त्रीय घडामोड होती, कारण त्याला आताच का मरावं लागणार याचं कोणतंच स्पष्ट कारण दिसत नव्हतं. तरीही त्याला या कल्पनेशिवाय दुसरं काहीच सुचेना, इतकं की तो तातडीने येणाऱ्या या प्रसंगाला सामोरं जाण्याच्या तयारीला लागला. तो जमिनीवर उताडा झोपला आणि त्याने आपले सगळे अवयव प्रेतासारखे ताठर केले, डोळे मिटले, तोंड बंद केलं आणि शेवटी श्वास रोखून धरला. तो स्वतःशीच म्हणाला, ठीक, तर हे शरीर मृत झालं आहे. त्याला स्मशानात नेलं जाईल आणि तिथे अग्नी दिला जाईल. मग चिमूटभर राख उरेल. पण या शरीराच्या मृत्यूसोबत मीही मरण पावेन. हे शरीर म्हणजे मी आहे का? हे शरीर आता ताठ आणि शांत झालं आहे, पण शरीराच्या या अवस्थेतही मला माझ्या स्वची जाणीव तितक्याच तीव्रपणे होत आहे. वरील शब्दात महर्षीने त्यांना आलेल्या या अनोख्या पण विचित्र अनुभवाचं वर्णन केलं. नंतर काय घडलं हे समजायला अवघड असलं तरी त्याचं वर्णन करणं सोपं आहे.
ते जणू एका गहन पण जागृत देहातीत अवस्थेत स्थित झाले, जिथे ते त्यांच्या स्वच्या मुळापाशी पोचले आणि त्यात एकाकार झाले. त्यांना स्पष्टपणे ज्ञान झालं की देह ही वेगळीच बाब आहे आणि मृत्यू देखील स्वला स्पर्श करू शकत नाही. हा खरा स्व खूप अस्सल आहे, पण तो मानवाच्या स्वरूपात इतक्या खोलवर असतो की मानवाने आत्तापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. या अनोख्या अनुभवाने रमणला आमूलाग्र बदलून टाकलं. आता त्याचं मन शिक्षण, खेळ, मित्र आणि इतर कशातही लागेना, कारण त्याला अचानक अनपेक्षितपणे सापडलेल्या खऱ्या स्वविषयीची दैवी जाणीव हाच त्याच्या आवडीचा विषय झाला. त्याचं लक्ष याच गोष्टीवर केंद्रित झालं होतं. मृत्यूचं भय जितक्या गूढपणे निर्माण झालं होतं तितक्याच अगम्यतेनं नाहीसंही झालं. त्याला अद्याप सोडून न गेलेल्या आध्यात्मिक शक्तीचा आणि आंतरिक शांतीचा तो आस्वाद घेऊ लागला. आधी कोणीतरी आगळीक केली किंवा त्याला छेडलं तर तो चटकन पलटवार करायचा. आरेला कारे म्हणणं हा त्याचा स्थायी भाव होता. पण आता त्यानं हे सगळं सोडून दिलं. सगळ्यांशी आदमीनं वागून त्यांनी केलेले अन्यायही तो अलिप्तपणे सहन करायचा आणि अत्यंत विनम्रतेने वागायचा. त्याने सगळ्या जुन्या सवयींचा त्याग केला आणि शक्य तितका वेळ तो एकांतात घालवू लागला. त्यावेळी तो ध्यानस्थ व्हायचा आणि सतत आतल्या बाजूला वेधून घेणाऱ्या दैवी जाणीवेच्या प्रवाहात अखंड बुडून जायचा. अर्थातच त्याच्या वागण्यातील हे ठसठशीत बदल सगळ्यांच्याच लक्षात आले. एकदा त्याचा मोठा भाऊ त्याच्या खोलीत आला. त्यावेळी खरं तर तो आपल्या गृहपाठात मग्न असायला हवा होता, पण प्रत्यक्षात मात्र तो डोळे मिटून ध्यान लावून बसला होता. खोलीत सगळीकडे शाळेची पुस्तकं वह्या धूळ खात पसरली होती. लहान भावाने अभ्यासाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मोठा भाऊ इतका भडकला की त्याने तीव्र शब्दात त्याचा उपहास केला. टोमणे मारीत तो म्हणाला, तुझ्यासारख्या माणसानं इथं राहायलाच कशाला हवं? तुला योग्यासारखंच वागायचं असेल तर तू कारकीर्द बनवण्यासाठी शिकत तरी का आहेस? तरुण रमणचं काळीज या शब्दांनी विद्ध झालं. त्याला या शब्दामागचं वास्तव समजलं आणि आता त्यानुसारच वागायचं असा निर्णय त्याने मुकाट्याने घेतला. त्याचे वडील वारले होते, त्यामुळे त्याला माहीत होतं की त्याचे चुलते आणि इतर भाऊ त्याच्या आईची देखभाल करतील. खरंच त्याचं इथे काहीच काम नव्हतं आणि त्याच्या मनाला वर्षभरापासून झपाटून टाकणारं नाव त्याच्या मनात विजेसारखं चमकून गेलं. ज्याच्या नावाच्या प्रत्येक अक्षराने त्याच्यावर मोहिनी घातली होती ते नाव होतं अरुणाचल मंदिराचं. त्याला तिथेच जायला हवं होतं. त्याने या स्थळाची निवड का केली हे तो स्वतःही सांगू शकत नव्हता, पण आतून एक अनावर उर्मी उठली आणि त्याला हा निर्णय घेणं भाग पडलं. हा निर्णय कोणत्याही खोल विचारांती घेतलेला नव्हता हे नक्की. इथे मी अक्षरशः मंत्रमुग्ध झालो होतो, महर्षींनी मला सांगितलं. ज्या अदृश्य बळाने तुम्हाला मुंबईहून इथे खेचून आणलं त्यानेच मला मदुराईहून खेचून आणलं होतं. अशा रीतीने तरुण रमणने एका अनामिक आंतरिक ओढीने मित्रांना, शाळेला, शिक्षणाला आणि कुटुंबाला सोडून असा मार्ग धरला. त्या निर्णयाने त्याला शेवटी अरुणाचलला आणून अत्यंत गहनतम आध्यात्मिक सिद्धी मिळवून दिली. त्याने निरोपादाखल एक संक्षिप्त चिटोरं लिहून ठेवलं होतं, जे आश्रमात अजूनही सांभाळून ठेवण्यात आलं आहे. त्यात लिहिलेल्या तमिळ शब्दाचा अर्थ काहीसा असा होतो, माझ्या पित्याच्या आदेशाचं पालन करून त्याच्या शोधासाठी इथून रवाना होत आहे. हा एका सदाचारी धाडसाचा प्रारंभ आहे, म्हणून कोणीही याबाबतीत दुःख करू नये. तसंच शोध घेण्यासाठी पैसा खर्च करण्याचीही गरज नाही. खिशात केवळ 3 रुपये आणि सोबतीला जगाबद्दलचं पूर्ण अज्ञान घेऊन तो नवयुवक दक्षिणेच्या अति अंतर्गत भागाच्या प्रवासाला निघाला. त्या प्रवासात घडणाऱ्या चमत्कारिक घटनांनी हे सिद्ध केलं की त्यांना कोणती तरी अगम्य शक्ती वाट दाखवत होती आणि त्यांचं रक्षण करत होती. जेव्हा ते त्यांच्या अंतिम मुक्कामावर पोचले तेव्हा पूर्णपणे कंगाल झाले होते आणि पूर्णतः अपरिचितांमध्ये येऊन पोचले होते. पण सर्वसंग परित्याग करण्याची त्यांची भावना इतकी ज्वलंत होती. सगळ्या लौकिक गोष्टींबद्दल त्यांना वाटणारा तिटकारा इतका पराकोटीचा होता की अंगावरील वस्त्राचाही त्याग करून मंदिराच्या प्रांगणात ते नग्नावस्थेतच ध्यानाला बसले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे पाहिलं आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांची चांगलीच कान उघाडणी केली, पण काही उपयोग झाला नाही. हे पाहून धक्का बसलेले इतर पुजारी गोळा झाले आणि सगळ्यांनी केलेल्या जोरदार प्रयत्नांनी ते या तरुणाला केवळ लुंगी घालून वावरायला राजी करू शकले.
त्यांनी परत लुंगी घालण्याचं मान्य केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा हाच पोशाख आहे. 6 महिने ते मंदिराच्या प्रांगणात वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. मंदिर सोडून ते कुठेच जायचे नाहीत. या तरुणाचं हे निष्ठेचं वर्तन पाहून भारावून गेलेला एक पुजारी त्यांना दिवसातून एकदा भात आणून द्यायचा. तेवढ्यावरच ते राहायचे. रमण दिवसभर गूढ ध्यानमग्न अवस्थेत आणि आध्यात्मिक परमानंदात इतके बुडून गेलेले असायचे की त्यांना आसपासच्या जगाचं भान देखील राहायचं नाही. एकदा काही तरुण मुस्लिम गुंड त्यांच्या अंगावर माती टाकून पळून गेले. पण या गोष्टीची जाणीव त्यांना कित्येक तासापर्यंत झाली नव्हती. इतकंच काय, पण त्यांना त्या मुस्लिम गुंडांचा धिक्कार देखील करावासा वाटला नाही. मंदिरात रात्रंदिवस गर्दी करणाऱ्या यात्रेकरूंचा लोंढा त्यांना हवा असलेला एकांतवास मिळू देईना, म्हणून त्यांनी हे स्थळ सोडलं आणि त्यांनी खेड्यापासून काही अंतरावरील शेतात असलेल्या एका छोट्या मंदिरात आसरा घेतला. इथे ते सलग 1.5 वर्ष राहिले. त्या मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी आणलेलं थोडंसं अन्नही त्यांना पुरेसं व्हायचं. या संपूर्ण कालावधीत ते कोणाशीच बोलायचे नाहीत. त्या भागात आल्यानंतर 3 वर्षांपर्यंत त्यांनी आपल्या तोंडातून चकार शब्द काढला नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांनी मौन राहण्याची शपथ घेतली होती. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारे एक आंतरिक तत्त्व त्यांना त्यांची सगळी ऊर्जा आणि अवधान त्यांच्या आध्यात्मिक जीवनावर केंद्रित करण्यासाठी प्रवृत्त करत होतं. तपासणं जेव्हा गूढ लक्ष प्राप्त झाल्यानंतर अशा कोणत्याच बंधनाची गरज उरली नाही, तेव्हा ते पुन्हा इतरांशी बोलू लागले. तरीही ते नेहमी मितभाषीच बनून राहिले. त्यांनी आपली ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली होती. पण एका गूढ योगायोगामुळे त्यांनी घर सोडल्यानंतर 2 वर्षांनी त्यांच्या आईला त्यांचा ठाव ठिकाणा लागला. ती लगेच आपल्या मोठ्या मुलाला घेऊन तिथे आली. डोळ्यात पाणी आणून तिने त्यांना परत चलण्याची विनंती केली, पण ते बदले नाहीत. जेव्हा अश्रूंनी काम भागलं नाही, तेव्हा तिने त्यांच्या अलिप्तपणाबद्दल त्यांची चांगलीच निर्भत्सना केली. शेवटी त्यांनी एका कागदाच्या चिटोऱ्यावर लिहून दिलं की एक उच्च शक्ती माणसाच्या नशिबाला नियंत्रित करत असते आणि तू काहीही केलंस तरी माझं विधिलिखित बदलू शकणार नाहीस. शेवटी त्यांनी तिला सल्ला दिला की तिने आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करावा आणि त्याबाबत कणत कुथत राहू नये. अखेर त्यांच्या निग्रहापुढे तिला माघार घ्यावी लागली. या प्रसंगानंतर लोक या तरुण योग्याला पाहायला येऊ लागले आणि त्यांच्या एकांतवासाचा भंग करू लागले. शेवटी कंटाळून त्यांनी तेही स्थळ सोडलं आणि त्या पवित्र ज्वालामुखीची टेकडी चढून वर आले. तिथल्या एका मोठ्या गुंफेत त्यांनी वास्तव्य केलं. इथे ते कित्येक वर्ष राहिले. या पर्वतावर इतरही अनेक गुंफा होत्या आणि प्रत्येक गुंफेत कुणी ना कुणी साधक किंवा योगी राहायचा. पण ज्या गुंफेत रमणनी वास्तव्य केलं ती खास उल्लेखनीय या कारणास्तव होती की तिच्यात भूतकाळातील एक महान योग्याची समाधी होती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.